नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चणा डाळीची भजी बनवणार आहोत. चणा डाळ मी 1 कप घेतलेला, 1 वाटी रात्रभर भिजत घातलेली त्याला. आणि आता आपण पुन्हा एकदा चणा डाळीची भजी कमीत कमी साहित्यामध्ये बनवायची आहे. अद्रक लसूण मी घेतलेला आहे, 1 इंच अद्रक घेतलेला आहे बारीक चिरून. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, माझे लसूण मोठे आहेत. जिरं 2 चमचे घेतलेले आहे, ओवा 1 चमचा आणि हिरव्या मिरच्या माझ्या लांबड्या आणि जाड आहेत, म्हणून आम्हाला तिखट लागतं म्हणून मी जास्त प्रमाणात घेतलेत. तुम्ही तुमच्या चवीनुसारच हिरव्या मिरच्या घ्या आणि भरभरून अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. जर फ्रेंड्स तुम्हाला लाल मसाल्याची बनवायची असेल तर तुम्ही लाल मसालाही वापरू शकता. मी हिरव्या मिरचींची बनवणार आहे म्हणून मी हिरव्या मिरचींची घेतली. तर आता फ्रेंड्स, आपल्याला ही भिजवलेली रात्रभर जी डाळ होती चणा डाळ, ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे. आणि ह्याला मिक्सरमध्ये ॲड करत असताना आपण ह्याच्याबरोबरच आपलं मिरची, जिरं, अद्रक लसूण, जिरं, ओवा हे सगळे पदार्थ आपण मिक्सरमध्येच चणा डाळीसोबत ॲड करून त्याला भरडणार आहोत. पाणी नाही टाकायचं आहे, होईल तितकं आपल्याला बिना पाणीचंच भरडून घ्यायचं आहे. तर मग आपण ह्याला सगळ्यांना मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स, आपण मिक्सर केलेला आहे बिना पाण्याचा. तर बघूया, डाळीचे जरा जरा दाणे दिसत आहेत. पाणी अजून आपण जरा पण ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्हाला वाटलं तर एकदम किंचितच 2 चमचे इतकं पाणी टाका, कारण आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, रवाळ टेक्स्चर. म्हणून मी एकदम किंचित असं 2 चमचे इतकंच पाणी घातलं आहे. जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे त्याला, कारण आपल्याला ते टेक्स्चर जाडच ठेवायचं आहे. थोडं असं कोर्स लागलं पाहिजे, म्हणजे दाणे दाणे. मी एकदम 2च चमचे, हे जे चमचे ते 2च चमचे पाणी टाकले. आणि आता त्याला पुन्हा एकदा मिक्सर करून घेते. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आपण मिक्सरला जाडसरच असं 2 किंवा 3 चमचेच पाणी ओतून जाडसर टेक्स्चर असं पिठाचं केलेलं आहे. आणि थोडे थोडे तुम्हाला चण्याचे दाणे पण दिसत असतील तर ते तसे दिसले पाहिजे, कारण आपल्याला रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. तर मिक्सरमधनं आपण ही पेस्ट भरडून घेतली आहे जाडसर अशी. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं अद्रक लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे टाकून आपण चण्याची डाळ ह्याचं हे मिक्सर ग्राइंड करून घेतलेलं आहे जाडसर असं रबरबीत. आणि आत्ता आपण ह्या स्टेपला मीठ चवीनुसार टाकणार आहोत. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. आणि फ्रेंड्स, ह्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपण पुन्हा हेच 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार. जर तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पुन्हा बेसन आपलं जे असतं ते ॲड करू शकता. फक्त आपल्याला 2 किंवा 1.5 चमचेच तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठ हे ॲड करायचं आहे, कारण त्याला बाइंडिंग येते छान म्हणून. आणि आता भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही ॲड करा. मी ह्याच्यामध्ये कांदा नाही ॲड करत आहे फ्रेंड्स, कारण कांदा शक्यतो आम्हाला जास्त आवडत नाही. पण जर तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून पण ही भजी बनवू शकता. पण जर ती फ्रेश लगेच जेवताना ताटात वाढून खायची असेल तर कांदा ॲड करा. संध्याकाळपर्यंत पण जर काय लोक ठेवत असतील तर मग कांदा ॲड करू नका, पण तुमच्या मर्जीनुसार आहे. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर कांदा ॲड करा. मी फक्त ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ ॲड करा बाइंडिंगसाठी. भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकले. आणि आता आपण ह्या टेक्स्चरला हाताने व्यवस्थित मळून घेऊया. अशा पद्धतीने आपले हे पीठ मळून झाले. तुम्हाला जर थोडंसं ओलसर किंवा काय वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार थोडंसं अजून तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठ 1-1 चमचा ॲड करून, टेक्स्चर तुम्हाला जरा घट्ट मऊसर हवं असेल तसं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मुटके बनत आहेत म्हणजे आपलं पीठ रेडी आहे भजी सोडायला. तर मी आता ह्याला 2 ते 3 मिनटं रेस्टवर ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तितके मिनटं तुम्ही रेस्टवर ठेवून गरम गरम नंतर तळण्यासाठी घेऊ शकता. फ्रेंड्स, कढई तापवायला ठेवली आहे मी. आणि तेल भरपूर कडक होईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. भरपूर कडक तेल तापवून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपले भजी सोडायची आहे. जसं आपण बुंदे सोडतो त्या हिशोबाने सोडा. बापरे, तापले तेल, सॉरी. माझं असंच असतं नेहमी, तापून कडक घेते मी तेल. अलगद सोडा. शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या भजींना. मीडियम करा गॅसची फ्लेम. तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आधी, मग मीडियम करायचं गॅसची फ्लेम. आणि भजी तुमच्या आवडीच्या शेपने
तळून घ्या. फ्रेंड्स, आपण जेव्हा पीठ भिजवलं त्याच्यामध्ये आपण सोडा अजिबात ॲड केलेला नाही आहे. ओवा टाकलेला आहे आपण, पण सोडा ॲड केलेला नाही आहे. शेजारच्या बायकांचा आमचा गप्पा टप्पांचा आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. चाळे म्हटल्यावर मस्त गप्पा टप्पा दिवस असाच जातो. फ्रेंड्स, तेल कडकडीत तापवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम आचेवरच करून आपल्याला भजी चांगली तळून घ्यायची आहे. कारण तळणीचे जेवढेही प्रकार असतात ना, त्यांना खूप पेशंटली एकदम ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, पेशंटली खूप त्याला तळावं लागतं. कारण कसं होतं, आपण पटापट तळण्याच्या नादात भजी आतून कच्ची राहते आणि वरवरचंच त्याचं टेक्स्चर जे आहे ते तळलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्याला इथे भजी गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळायची आहे. म्हणून मीडियम आचेवर फ्लेम ठेवायची आणि पीठ आतपर्यंत चांगलं शिजलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्या प्रकारच्या भज्या करा, चकल्या भाजणीच्या किंवा जे तळणीचे पदार्थ असतात ना, त्यांना खूप काम पेशंटली भरपूर अलगद असं तळत बसावं लागतं. तेलाच्या बुडबुड्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत समजून जायचं की तोपर्यंत आतून आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं नाही आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. बुडबुड्या कमी होत चालल्या पूर्ण की मग समजायचं की आपली भजी पूर्ण रेडी आहे तळून, आणि मगच त्याला प्लेटीत काढायला घ्यायचं आहे. तोपर्यंत त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगलं तळून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी गोल्डन ब्राऊनच्या रंगामध्ये आपल्या सगळ्या भज्या कुरकुरीत अशा तळून घेतलेल्या आहेत. आणि भरपूर व्यवस्थित मीडियम फ्लेमवर ठेवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आतून व्यवस्थित शिजूनपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिलं, मी चणा डाळीची भजी एकदम साधी सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. त्याच्यामध्ये सोडा ॲड केलेला नाही आहे बिलकुल. मी फक्त त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा ओवा, जिरं हे टाकून आपण जाडी भरडी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तसंच पीठ मळलेलं आहे. भरपूर असं कोथिंबीर टाकून आणि 1-1.5 चमचा तांदळाचं पीठ किंवा बेसन जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या हिशोबाने, आणि आपण या कुरकुरीत अशा भज्या काढलेल्या आहेत. तर हे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी सॉससोबत खाऊ शकता. आणि तुम्ही पाहिलं, भरपूर कमी साहित्यामध्ये आपली ही कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चणा डाळीची भजी झालेली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सपोर्ट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.